खरं तर आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारचं सरकार, महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे. परंतु कोणताही प्रसंग आला तर त्या ठिकाणी झळ ही सर्वसामान्य माणसाला बसते आहे, हे मात्र आज या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आज सर्वसामान्य हॉटेल व्यावसायिक असेल, आज प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचा हॉटेल व्यवसाय बंद होण्याची पाळी या ठिकाणी येते. आज हा पहिला टप्पा या महायुतीचा असेल असं आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे वाटतं. आणि दुसऱ्या टप्प्यात घरातील चूल बंद होण्याची वेळ आज या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला वाटते की उद्या कदाचित मला लाकडं आणून या ठिकाणी पूर्वीसारखं ते जीवन जगावं लागेल अशी भीतीसुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य माणसामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आणि हेच यश मला वाटतं निश्चितपणे या सरकारचं असेल. आज मच्छीमारांनासुद्धा तुम्ही बघताय की मच्छीमारांच्या सवलतीच्या दरात जे डिझेल मिळायचं त्यापेक्षाही जास्त पैसे देऊन या ठिकाणी ते डिझेल खरेदी करावं लागणार आहे. आणि त्यासाठी कुणी या ठिकाणी पुढे सरसावत नाही. आज या लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय नारायणराव राणे साहेब, आम्हाला वाटलं होतं की ते कोकणचे भाग्यविधाते म्हणून स्वतःला म्हणवतात, त्यांचे कार्यकर्ते म्हणवतात. आज मच्छीमारांनीसुद्धा त्यांना जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून देण्याचं काम गेल्या लोकसभेच्या वेळी केलं. परंतु आज ते कुठेही या डिझेल दरवाढी विरोधात संसदेमध्ये कुठच्या मंत्र्याला भेटले आहेत, कुठच्या संबंधित विभागाला भेटले आहेत असं या ठिकाणी आम्हाला कुठेही दिसून आलं नाही. किंवा सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले आहेत, गृहमंत्री अमित शहाना भेटून त्यांना या मच्छीमारांचं साकडं घातलं आहे असं कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे या सत्ताधाऱ्यातील लोकप्रतिनिधींनासुद्धा या मच्छीमारांचं कुठेही सोयरसूतक नाही. मच्छीमारांनी वाढत्या डिझेलमध्ये कशामध्ये ते धंदे करावेत. एकतर या ठिकाणी मच्छीमारांचं 1.5-2 महिने या ठिकाणी दुष्काळासारखं वातावरण या ठिकाणी आहे. या ठिकाणी कमी प्रमाणात मासेमारी होते. आपलं पोट कशा तरी पद्धतीने ते राबवतात. आज त्यांना लाखो रुपयाचं कर्जसुद्धा जे होडी घेण्यासाठी लागतं, यांत्रिक बोट घेण्यासाठी लागतं आहे. त्या ठिकाणी खलाशी वर्ग असेल, अनेक गोष्टींना सामोरे जाऊन हे मच्छीमार या ठिकाणी या किनारपट्टीवर काम करत आहेत. परंतु या ठिकाणी या मच्छीमारांचं सोयरसूतक या कोणाला दिसत नाही. त्यामुळे मच्छीमार वाऱ्यावर सुटतो की काय असं या ठिकाणी आम्हाला निश्चितपणे वाटते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि या कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय, जनतेच्या मनामनातील नेतृत्व सन्माननीय माजी आमदार वैभवजी नाईक साहेब यांचा वाढदिवस दिनांक 26/3/2026 रोजी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं या ठिकाणी मालवण तालुक्याच्या वतीने आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे मालवणातील ग्रामीण भागातसुद्धा विविध कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम, क्रीडाच्या माध्यमातून कार्यक्रम, म्हणजे सर्व क्षेत्रातील कार्यक्रम या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांच्या प्रेमाखातर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी निश्चितपणे घेत आहेत. आणि त्याच अनुषंगाने आज मालवण शहरातसुद्धा दिनांक 25 रोजी या ठिकाणी मालवण शाखेच्या नजीक परिषद वाहनतळ भरड येथे या ठिकाणी सन्माननीय माजी आमदार वैभवजी नाईक साहेब यांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत. ठीक सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल. आणि या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणून नेरूर येथील पारंपरिक रोंबाट नृत्य हे या कार्यक्रमाचं खास आकर्षण असणार आहे. त्यामुळे तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व मालवणवासीय, सर्व आमचे शिवसैनिक, सन्माननीय वैभवजी नाईक साहेब
यांचे हितचिंतक यांना या ठिकाणी आवाहन करतो की या सोहळ्यासाठी सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या अभिष्ट चिंतनासाठी सर्व मालवणवासियांनी, सर्व हितचिंतकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे व सन्माननीय आमदार साहेब हे जनतेच्या लढ्यात उतरून या ठिकाणी काम करत आहेत. या लढणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी सर्व मालवणवासियांनी या ठिकाणी हितचिंतकांनी उपस्थित राहून त्यांना शुभ आशीर्वाद द्यावे.